माझे बरेचसे मित्रमंडळी मला विचारतात की दादा, आम्ही ते गाणं ऐकलंय, कोकणची माणसं साधी भोळी आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी. तर खरोखर काय तुम्ही कोकणची माणसं साधी भोळी असता काय? त्यांच्यासाठी हे उत्तर. तर अंदाजे 15 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता एफ बी, इंस्टा आणि यूट्यूबवरती. ह्याच्यावरती मी मराठी मुलांना एक संदेश दिला होता की मराठी मुलांनी स्वाभिमानाने मिळेल ते काम केलं पाहिजे, कष्टाचं काम केलं पाहिजे, असा सल्ला दिला होता. तेव्हा एका पक्षाच्या कार्यकर्त्यांना राग आला. हा पक्ष कोणता? ज्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय नको आहेत. आता महाराष्ट्रात परप्रांतीय नको आहेत अशी नाटकं ह्याच्या अगोदर बऱ्याचशा पक्षांनी केली. त्यांची सत्ता आल्यावरती हे लोक मराठी माणसाला विसरले. आता नंबर ह्यांचा आला आहे. आता हे लोक तमाशे करतायत परप्रांतीयांना घालवायसाठी महाराष्ट्रातनं. तर त्या लोकांना मला सल्ला द्यायचा आहे की तुमच्या साहेबांनी अंदाजे 3 ते 4 वर्षापूर्वी मुंबईमध्ये उत्तर भारतीयांना घेऊन एक सभा घेतली होती. त्या सभेमध्ये तुमच्या साहेबांनी कधी नव्हे ते हिंदीमध्ये भाषण केलं होतं. आता याचा अर्थ असा होतो का की तुमचे साहेब त्या उत्तर भारतीयांच्या खाली झोपायला गेले होते का मारून घ्यायला गेले होते? म्हणून तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे, ज्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांची ॲलर्जी आहे त्या कार्यकर्त्यांना सल्ला द्यायचा आहे, तुमचं घाणेरडं राजकारण माझ्यापर्यंत आणू नका आणि कोकणापर्यंत आणू नका. बरोबर? आम्ही कोकणची माणसं आहेत ना, खरं साधेभोळी आहोतच, परंतु कुठे कोणाला काय उत्तर द्यायचं आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. तुमचं घाणेरडं राजकारण तिकडे मुंबईला ठेवा, तिकडे घाणेरडं तिकडेच ठेवा, इथे आणू नका, कोकणामध्ये आणू नका. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.